परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे. सर्वभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना. मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं. वा, मोठा शहाणा आहेस तू. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते. साप, विंचू, कुत्र, मांजर, गाढव, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणतो उद्या. म्हणजे सर्वभूती आत्मा एक आहे. सर्वभूती आत्मा एक आहे. बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय. ए अंत रेड्याला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. आणा रे, आणा त्या रेड्याला इकडं. चला चला, फोड बघू त्याला वाचा. बघू याला वाचा. फोड. ओम सहस्र शीरेखा पुरुखा. हा, तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे. वेदातला एक अक्षर तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात्र. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरीड्योतनैरुता स देवाम् एह वक्षति अग्निनार इमाश्नवत् कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला. तुम्ही मुळात ब्रह्मवेत्ते खरी ब्राह्मण आहात. आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा. खरोखर तुमच्या